रायबरेली आणि अमेठीच्या जागेसंदर्भातली बातमी येते। राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत, तर अमेठीतून के.एल. शर्मा काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत। सोनिया गांधी या रायबरेलीतून निवडणूक लढायच्या, मात्र आता त्या राज्यसभेवर गेल्यानं राहुल गांधी रायबरेलीतून लढणार आहेत। आज राहुल गांधी शक्ती प्रदर्शन करत रायबरेलीतून अर्ज भरणार आहेत, तर के.एल. शर्मा हे अमेठीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत। के.एल. शर्मा यांची लढत ही स्मृती इराणींसोबत होणार आहे, तर प्रियंका गांधी निवडणूक लढणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामराजे, आपण पाहतोय रायबरेली आणि अमेठीच्या जागेसंदर्भातली ही बातमी आहे, काय अधिक माहिती मिळते? बिलकुल, रायबरेली मधून आता राहुल गांधी लढणार आहेत, नाव जाहीर झालेलं आहे। आणि राहुल गांधी त्याजवळ प्रियंका गांधी हे पोहोचलेले आहेत। फुर्सतगंज एअरपोर्टवर प्रियंका गांधी पोहोचलेले आहेत। आणि अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। तिथून ते थेट रायबरेलीकडे निघणार आहेत, कारण अर्ज जो आहे तो दाखल करायचा आहे। आणि संपूर्ण गांधी कुटुंब जे आहे ते आता एकत्रितपणे राहुल गांधी यांचा अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहे। अगोदर पारंपरिक सीट होती अमेठी आणि रायबरेली, परंतु रायबरेलीमधून सोनिया गांधी या लढत होत्या। याच्या अगोदर इंदिरा गांधी पण एकदा लढलेल्या आहेत, परंतु तेव्हा पराभव झाला होता इंदिरा गांधीचा। आणि त्यानंतर संपूर्ण गांधी कुटुंबाचंच वर्चस्व या रायबरेलीवर राहिलेलं आहे। आता राहुल गांधी लढत आहेत। अचानकपणे ही जागा बदलण्यात आलेली आहे आणि आता अर्ज दाखल करण्यासाठी वेगवेगळे नेते आहेत। के.सी. वेणुगोपाल या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रीय अध्यक्ष ते आल्यानंतर मग अर्ज दाखल करण्यासाठी नक्कीच धन्यवाद रामराजे, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।